शेतकऱ्यासाठी आत्ताच्या क्षणाची पीक विम्याच्या संदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आलेली असून राज्यभरातील शेतकऱ्याच्या बँक खात्यात पहिल्या टप्प्यात पूर्णपणे पीक विम्याचे वाटप या ठिकाणी केले जाणार आहे। या ठिकाणी बघू शकता मंत्रिमंडळातून डायरेक्ट आता मोठा निर्णय झालेला असून आता ही रक्कम देखील जाहीर करण्यात आलेला आहे। आता शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात देखील खुश झालेला आहे। पूर्ण रक्कम ही आता सर्वात आधी पहिला या 14 जिल्ह्यांमध्ये जमा होणार असल्याची सगळ्यात मोठी माहिती सरकारकडून जाहीर करण्यात आलेली आहे। तुम्हाला माहितच असेल काल मोठी एक बैठक पार पडली आणि या पाहायला गेलं तर 12 वाजेच्या दरम्यान एक मोठा निर्णय देखील झाला। त्यामध्ये काल यादी देखील जाहीर करण्यात आलेली आहे। आता कोणत्या यादीत किती रक्कम मिळणार, कोणत्या जिल्ह्यात पीक विमा मिळणार ती यादी आता सकाळ जाहीर झालेली असून यामध्ये कोणते जिल्हे आहेत, त्या ठिकाणी सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार त्यांची नावे पण आता या ठिकाणी समोर आलेत। आता सर्व काय आता तुम्हाला माहिती बघायला मिळेल, त्यासाठी फक्त हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघत चला। चॅनलवर जर नवीन असाल आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राइब देखील करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका। तुम्ही पीक विमा नुकसान भरपाई सर्व काही अपडेट रोजची रोज बघायला मिळणार आहेत। तत्पूर्वी अजून एक छोटंसं काम करायचं आहे, ते म्हणजे तुमचा जिल्हा कोणता, तालुका कोणता, त्यांचं देखील नाव तुमचं कमेंटमध्ये सांगा। नेमकं तुमच्या जिल्ह्यात किती पीक विम्याचं वितरण होईल सर्व काही माहिती तुम्हाला या ठिकाणी देण्यात येईल। त्यासाठी तुमचा जिल्हा कोणता आहे, कोणत्या तालुक्यातून व्हिडिओ बघत आहे त्यांची नावं तुमच्या कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की सांगत चला। तर चला तर पाहूया पीक विम्याच्या योजनेबाबत सविस्तर माहिती। तर या ठिकाणी बघू देखील शकता स्पष्टपणे आता जाहीर झाले की मंत्रिमंडळातून डायरेक्ट रक्कम जाहीर झाल्याने शेतकरी वर्ग आता खुश झालेला आहे। आता ही रक्कम शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये सोडण्यात येत आहे। यामध्ये पहिला टप्पा 14 जिल्ह्यांमध्ये आता पूर्णपणे करण्यात येणार असल्यामुळे शेतकरी वर्ग देखील खुश होणार आहे। या ठिकाणी बघू शकता आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी अपडेट या ठिकाणी समोर आलेली असून सरकारने आता 14 जिल्हे जाहीर केलेले आहेत। मग या 14 जिल्ह्यामध्ये पूर्णपणे पैसे वाटप सरकारच्या माध्यमातून केलं जाणार आहे। आता वरती देखील बघू शकता अखेर आता नवीन माहिती आलेली असून राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची देखील बैठक ही पार पडल्याचं इथे सांगण्यात आलं आहे। म्हणजे काल तुम्ही टीव्हीवरती देखील बातमी आली, त्यानंतर मुख्यमंत्री देखील त्यांनी देखील लाईव्ह आले आणि त्यांनी देखील मोठी माहिती दिली। त्यांनी एक सुरुवातीला सांगितलं की तुम्ही तुमच्या क्लिपमध्ये बघितलंच असेल, ते म्हणाले कसल्याही पैशाची कमतरता आहे ती पडू देणार नाही। म्हणजे जे शेतकऱ्यांना पीक विम्याचं वाटप होणार आहे त्यांना मदत कमी केली जाणार नाही अशी देखील माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे। आता तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता सरकार पीक विमा देते की नाही, पैसे कसे येत नाहीत। मात्र आता डायरेक्ट फडणवीसने देखील लाईव्हमध्ये टीव्हीमध्ये बोलताना सांगितले की आता कसल्याही पैशाची अडचण आम्ही पडू देणार नाही। शेतकऱ्यांना जेवढे पैसे लागतील आता तेवढे पैसे आम्ही वाटप करणार आहोत। आता सरकार पीक विमा नुकसान भरपाई देण्याचं कारण म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी आता थोडेसे सरकारवरती नाराज झाले होते। त्याचं कारण म्हणजे मोठ्या प्रमाणात पिकाचं नुकसान झालेलं आहे, पावसाने शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे। आता अनेक शेतकऱ्यांना वाटत होती की नेमकी मदत कधी मिळणार, पीक विमा कसा मिळणार, किती पीक विम्याची हेक्टरी तुम्हाला पैसे मिळणार, 23,000 मिळणार की 25,000 मिळणार की 50,000 खात्यात मिळणार। जे विरोधी पक्षातील नेते त्याने देखील शेतकऱ्याच्या खात्यावरती हेक्टरी 50,000 रुपये जमा करा अशी मागणी देखील आता या ठिकाणी समोर आलेली आहे। त्यामुळं आता सरकार देखील हेक्टरी 50,000 रुपये जमा करणार का याची माहिती देखील व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनेक शेतकऱ्यांना वाटत होती की त्यातच सरकारने निर्णय घेतला। डायरेक्ट मुंबईमध्ये एक बैठक झाली, सरकारने आता 14 जिल्ह्यामध्ये किंवा आता सद्यस्थितीला 14 जिल्ह्यात सर्वात आधी वाटप होणार आहे। मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या 14 जिल्ह्यामध्ये पूर्ण पैशाचं वाटप सरकारने वाटप करण्याचा निर्णय घेतलेला आहे। आता अनेक शेतकऱ्याची जी नाराजी आहे त्यासाठी दूर करण्यासाठी शेतकऱ्यासाठी सगळ्यात मोठा या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे। आणि तुमच्या शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याचे हेक्टरी काही जणांना 25,000 मिळतील, काहींना 12,000 रुपये मिळतील, तर काहींना 20,000 रुपये मिळतील, काहींना 50,000 ते 60,000 रुपये मिळतील। आता शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये आज दुपारपर्यंत शेतकऱ्याच्या खात्यावरती ही पैसे सोडले जातील। आता कोणत्या 12 जिल्ह्यात आता हे पैसे जमा होत आहेत, हेक्टरी तुम्हाला 12,000, हेक्टरी 20,000, हेक्टरी 25,000 रुपये कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होत आहेत त्या सर्व जिल्ह्याची यादी, तालुक्याची यादी तुम्हाला दाखवत आहे। आता लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेतकरी मित्रांनो। त्यापूर्वी चॅनेलवर एक नवीन आला असेल तर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या हरभरा पिकातून अधिक उत्पन्न मिळवायचं असेल तर एक वेळेस पाहायला गेलं तर हरभऱ्याची व्हरायटी देखील तुम्ही चांगलं बघू शकता। म्हणजे आज जे रब्बी हंगाम आहे त्यातील हरभऱ्याची देखील तुम्ही शेती करू शकता। आता गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणामध्ये मोठे उत्पन्न देखील मिळवलं त्यांनी। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला बघायला मिळालं आहे, त्यामुळे अधिक उत्पन्न मिळवायचं असेल
तर तुम्हाला जे जे पिकं आहेत चांगले पिके जे आता अनेक शेती पिकांना नुकसान झालेलं आहे, त्यामुळे शेती पिकांना नुकसान झाल्यामुळं आता पुन्हा एकदा शेती लावायच्या म्हणजे पिके लावायची असतील तर चांगली मशागत करून तुम्ही चांगल्या पिकाची लागवड देखील करू शकता। ती लागवड कशी करायची त्याच्याबद्दल देखील आम्ही व्हिडिओ बनणार आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मंत्रिमंडळातून एक रक्कम जाहीर झाली नाही, शेतकरी वर्ग आता या ठिकाणी खुश झाला आहे। आता बघा पूर्ण रक्कम जाहीर झाली असून इकडे बघू देखील शकता सर्वात आधी पहिला टप्पा 14 जिल्ह्यामध्ये पूर्णपणे वाटप होणार आहे। आता या 14 जिल्ह्यात जर तुम्ही राहत असाल तर 14 जिल्ह्यापैकी कोणत्या एका जिल्ह्यात जर तुम्ही राहत असाल तर आता तुमच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट 13,000 रुपयेपासून ते जवळजवळ 60,000पर्यंत तुमच्या खात्यामध्ये पैसे वाटप केले जाणार आहेत। आता तुमच्या खात्यामध्ये 13,000 रुपये येणार की 15,000 येणार की 25,000 येणार की 35,000 रुपये येणार की 50,000 रुपये येणार याची माहिती देखील तुम्हाला सरळ डिटेलमध्ये सांगणार आहे। आता काहींच्या बँक खात्यामध्ये 25,000 येतील, काहींच्यामध्ये 30,000 येतील, काही जणांचे 45 येतील, काही जणांचे 50,000 येतील। आता ही अनेक शेतकऱ्याला वाटत असेल की कमी जास्त प्रमाणामध्ये पीक विमा का येत आहे त्याची देखील संपूर्ण डिटेल या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगत आहे। जे पिकांचा जो खरीप पिकामध्ये जे लागवड केली आहे त्यामध्ये बाजरी असेल, उडीद असेल, नंतर तुम्हाला मूग असेल, या ज्या उडीद खरीप पिकामध्ये तुम्ही लागवड केले त्यांना देखील पीक विमा मिळणार आहे। नंतर कापूस असेल, सोयाबीन असेल त्याला देखील चांगल्या प्रकारे पीक विमा म्हणजे जे खरीप पीक असेल, बाजरी असेल, मूग असेल, उडीद असेल त्यांना 15,000 ते 30,000पर्यंत पीक विमा मिळणार आहे। नंतर कापूस, सोयाबीन याला देखील जवळजवळ 35,000पर्यंत हेक्टरी पीक विमा मिळणार आहे अशी माहिती देखील आता सरकारकडून आली आहे। दुसरं पाहिलं तर ज्यांची बागायती पिकं आहेत त्यामध्ये डाळिंब असेल, द्राक्षे असेल, नंतर केळे असतील, ड्रॅगन फ्रूट असेल, पेरू असेल या पिकांना देखील 50,000 ते 60,000 रुपये हेक्टरी ही रक्कम वर्ग केली जाणार आहे अशी माहिती देखील आता सरकारकडून आलेली आहे। आता तुम्हाला पीक विमा जमा करण्यासाठी म्हणजे तुम्हाला अर्ज करावा लागतो। अर्ज करताना कोणकोणत्या अटीचं पालन करावं लागतं ते देखील तुम्हाला पाहावं लागेल। तर सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या शेतामध्ये नुकसान झालं असेल तर सगळ्यात अगोदर तुमच्या तलाठ्याच्या ह्याच्या थ्रू तुमच्या शेताचं नुकसान झालेलं जिओ टॅगिंग करणं अतिशय गरजेचं आहे। तुम्ही जिओ टॅगिंग नाही केला आणि नुसता तुम्ही अर्ज भरला तर तुम्हाला पीक विम्याची रक्कम तुमच्या शेतात वर्ग केली जाणार नाही। तलाठ्याच्या ह्याच्याखाली तुम्हाला फोटो काढून तुमच्या शेती पिकाचं किती नुकसान झालं आहे म्हणजे तुमचं शेती पिकाचं 33% जर जास्त नुकसान झालं असेल तर तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम वर्ग केली जाणार आहे अशी माहिती देखील या ठिकाणी समोर आली आहे। त्यानंतर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं आधार कार्ड आहे, त्यानंतर तुमचं बँक पासबुक आहे ते देखील सर्व व्यवस्थित जे आधार कार्डवरती नाव आहे तेच तुमच्या बँक पासबुकवरती नाव आहे काय ते देखील पाहून घ्यायचं आहे। त्यानंतर तुमच्या आधार कार्डवरती नाव, आडनाव, जन्मतारीख आणि जो तुमचा पत्ता आहे तो देखील व्यवस्थित असणं अतिशय गरजेचं आहे। आणि तुमचं आधार कार्ड आहे ते आधार कार्ड अपडेट असणं देखील गरजेचं आहे। तुमचं आधार कार्ड अपडेट नसेल तर तुमची पीक विम्याची रक्कम तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा यायला अडथळा निर्माण होऊ शकते अशी माहिती देखील आता सरकारकडून आलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही शेतकऱ्याची ओळख म्हणून जे आता पाठिंबाच्या काळामध्ये 1-2 महिन्यामध्ये सरकारने एक ओळखपत्र काढायला सांगितलं होतं ते म्हणजे तुमचं फार्मर आय डी कार्ड। तर अजूनपर्यंत शेतकऱ्यांनी फार्मर आय डी कार्ड काढलं नसेल तर ते देखील लवकरात लवकर काढून घ्या। तर तुम्ही फार्मर आय डी कार्ड काढलं नसेल तर शेतकऱ्याला कुठल्याही सरकारी योजनेचा इथून पुढे लाभ दिला जाणार नाही अशी माहिती देखील आता सरकारकडून आलेली आहे। त्यामुळे लवकरात लवकर ही कागदपत्रे काढून घ्या। दुसरं महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता पीक विमा येण्यासाठी आता तुम्हाला 50,000 येणार आहे का, नंतर तुम्हाला 15,000 येणार आहे का, 35,000 येणार आहे का, 30,000 येणार आहे। तर हे पैसे तर आता आज दुपारपर्यंत जमा होणार आहेत, पण पैसे येण्यासाठी काय अटी आणि नियम लावण्यात आले आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी हा महाराष्ट्रातला रहिवासी असावा अशी माहिती देखील आता सरकारकडून आलेली आहे। अनेक आता सगळ्यात अगोदर काय होत होतं, अनेक शेतकरी बाहेरच्या राज्यातून देखील आलेले आहेत आणि ते काम करायला म्हणून आले आहेत आणि त्यांनी इथे शेती खरेदी केलेली आहे आणि ते महाराष्ट्रात न रहिवासी राहता ते पीक विम्याचा लाभ घेत आहेत असं आता सरकारला देखील आढळून आलेलं आहे। त्यामुळं अनेक ह्याच्यामध्ये पीक विम्यामध्ये घोटाळा होऊ नये म्हणून ही अट घालण्यात आलेली आहे। त्यानंतर प्रत्येक शेतकऱ्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असणं अतिशय गरजेचं आहे अशी माहिती देखील आता सरकारकडून आलेली आहे। तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तरच तुम्हाला पीक विम्याचे पैसे भेटणार आहेत। त्यानंतर कुठलाही व्यक्ती तुमच्या कुटुंबामध्ये सरकारी नोकर नसावा अशी माहिती देखील आता सरकारकडून आलेली आहे। तुमच्या घरामध्ये कोणताही पोलीस असेल, आर्मी असेल, कोणताही गव्हर्नमेंट पदावर काम करत असेल तर इथून पुढे तुम्हाला पीक विम्याचे पैसे सोडले जाणार आहेत अशी माहिती देखील आता तुम्ही चुकून तर तुम्ही कुठल्याही कुटुंबाची माहिती न देता पीक विम्याचा लाभ घेतला तर त्यांच्यावरती दंडात्मक कारवाई देखील केली जाणार आहे अशी माहिती देखील आता सरकारकडून आलेलं आहे। आत्तापर्यंत तुम्ही सरकारी घरामध्ये कोणताही नोकर असेल आणि तुम्ही पीक विम्याचा आत्तापर्यंत लाभ घेतला असेल याची संपूर्ण रक्कम वसूल करून त्याच्यावर दंडात्मक कारवाई देखील करण्यात येईल अशी माहिती देखील आता सरकारकडून सांगण्यात आलेली आहे।
आता कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये पीक विम्याची रक्कम सोडली जाणार आहे याची संपूर्ण डिटेल या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आता व्हिडिओ फक्त 3 मिनिटाचा शेवटपर्यंत राहिला आहे। आता तुमच्या जिल्ह्यामध्ये कधी पीक विमा जमा होईल लगेच तुम्हाला 1 मिनिटाच्या आतमध्ये मी तुम्हाला समजावून सांगणार आहे। आता तुम्हाला अटी सांगितल्या, नियम सांगितले, कागदपत्र सांगितले। आता तुम्हाला अर्ज कसा भरायचा ते देखील सांगणार आहे। म्हणजे तुम्हाला जे तलाठी कार्यालय असते त्या तलाठी कार्यालयाला फोन करून, ग्रामसेवक असतील त्याला देखील फोन करून तुम्हाला शेताच्या बांधावरती बोलवायचं आहे आणि तुम्हाला चौकशी करून जो पंचनामाचा अर्ज आहे ते अर्ज करून तुम्हाला संपूर्ण माहिती भरून तुम्हाला येत्या काळामध्ये आज दुपारपर्यंत लवकरात लवकर मुख्यमंत्री देखील मदत जाहीर करतील आणि तुम्हाला आज संध्याकाळपर्यंत कधी पण तुम्हाला मोबाईलवरती पीक विमा जमा झाल्याचा 50,000पर्यंत पीक विम्याची रक्कम देखील तुमच्या अकाउंटमध्ये जमा झाल्याचा SMS देखील येईल। पण आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा होणार आहे आणि सगळ्यात आधी कोणत्या बँकेमध्ये पीक विमा जमा होणार आहे त्यांची डिटेल देखील आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत। आता कोणकोणत्या जिल्ह्यात सगळ्यात महत्त्वाचे, आता बघा सगळ्यात महत्त्वाचं पाहायला गेलं तर 4 ते 5 दिवसाच्या गेल्या आठवड्यापासून प्रत्येक पाठीमागचा जो मराठवाड्याचा विभाग आहे त्या विभागामध्ये पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे। त्यामध्ये बीड असेल, आता बीड जिल्ह्यामध्ये देखील लवकरच पीक विम्याची रक्कम वर्ग केली जाणार आहे अशी माहिती देखील आता सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे। बघा बीड जिल्ह्यामध्ये जवळजवळ अनेक शेती पिकाचं नुकसान झाल्याचं आता तुम्ही टीव्हीवरती चॅनलवरती देखील पाहिलं असेल। अनेक गावे अनेक शेतकऱ्यांची शेतपिके, अनेक एकरामध्ये पिके पाण्याखाली गेल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। त्यामुळे लवकरात लवकर पंचनामे करून आज दुपारपर्यंत शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे सोडले जाणार आहेत। त्यानंतरचा दुसरा जिल्हा घेण्यात आला तो म्हणजे परभणी जिल्ह्यामध्ये देखील लवकरच शेती पिकाचं आज नाव यादीमध्ये घेण्याचं कारण म्हणजे या ठिकाणी मी तब्बल 22 मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि 22 मंडळात मोठी अतिवृष्टी झाल्यामुळे सरकारच्या लक्षात आलं की या ठिकाणच पण या मदतीची गरज आहे। मग सरकारने या ठिकाणी काही पीक विम्याचे वितरण करण्यास सुरुवात केलेली आहे आणि पीक विमा नुकसान भरपाईचे 10,000 ते 60,000पर्यंत पीक विमा जमा केले जाणार आहे अशी माहिती देखील आता सरकारकडून आलेली आहे। आता तुम्हाला शेतकरी मित्रांनो तुम्हाला कसलीही चिंता करण्याची गरज पडणार आहे। तुमच्या सरकारने मोठा निर्णय आता जाहीर केलेला आहे असं देखील आपण बोलू शकतो। सर्वात मोठे आनंदाचा दिलासा देणारी बातमी आता सरकारने आणलेली आहे। आता सगळ्यांनी लक्ष देऊन बघा तुमच्या जिल्ह्यात पण पीक विमा कधी मिळेल, तुमच्या जिल्ह्याचं नाव बघायला मिळेल का। आता आपण 2 जिल्हे तर बघितले, आता बीड जिल्हा बघितला, त्यानंतर तुम्हाला तब्बल 57 मंडळामध्ये या मोठी अतिवृष्टी झालेली आहे। त्यानंतर पाहायला गेलं तर परभणी जिल्ह्यामध्ये बघितलं तर 20 अधिक मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली आहे। आता शेतकऱ्याची सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लवकरच पीक विम्याचे पैसे देणार असल्याची माहिती देखील सरकारकडून आता समोर आलेली आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यानंतर आता इकडे बघू शकता कोणता जिल्हा आहे, अजून पुढचे कोणते जिल्हे आहेत हे देखील आता बघून घ्या। आता किती वाजून किती मिनिटाला पैसे जमा होणार आहेत ते देखील या यादीमध्ये सर्व काही आलेलं आहे। चला तर आता ही महत्त्वाची यादी आहे ती यादी तुम्हाला दाखवतो। सगळ्यांनी इकडे आता लक्ष देऊन बघा। आता ज्या शेतकऱ्यामध्ये अतिवृष्टी झाली, आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाले ते देखील आता दाखवले। त्यानंतर आता कोणत्या जिल्ह्यात किती रुपये पीक विमा शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये येणार आहे एक लक्षात ठेवायचं आहे। जर सरकारने सांगितलेली ही 2 कामे तुम्ही नाही केली तर मग तुम्हाला पैसे मिळणार नाहीत। तुमचं यादीत नाव असलं तरी ही 2 तुम्ही कामे नाही केली तर तुमचं यादीतून नाव देखील जाईल। सगळ्यात महत्त्वाचं पीक विम्याचे येणारे पैसे देखील तुम्ही येणार नाहीत, तुमच्या अकाउंटवरती यादीमध्ये नाव येईल पण तुमच्या बँकेच्या खात्यावरती पैसे जमा होणार नाहीत। त्यामुळे महत्त्वाची ही 2 कामे देखील लवकरात लवकर करून घ्या। आता सगळ्यात महत्त्वाची ही 2 कामे अर्जंट करा, सरकारने देखील सांगितले तर तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये पीक विम्याचा हप्ता येईल। आता सगळ्यात महत्त्वाची कोणती महत्त्वाची कामे ते देखील तुम्हाला मी सगळ्यात महत्त्वाचं मी आता तुम्हाला सांगणार आहे। त्यानंतरचा पुढचा जिल्हा घेण्यात आला आहे तो म्हणजे धाराशिव जिल्हा। धाराशिव जिल्ह्यामध्ये देखील 21 मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे। सरकारने चेक केलं, तपासलं, त्यानंतर ही डायरेक्ट पीक विमा सरकारने जाहीर केला असून नुकसान भरपाईचा डायरेक्ट पुढचा टप्पा जाहीर करत आता शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये पैसे सोडणार येणार आहेत। इकडे तुम्हाला एक फोटो दिसत असेल, मंत्रिमंडळाची बैठक देखील झाल्याचे देखील स्पष्टपणे दिसत आहे। यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील, हे देखील उपस्थित होते। या तिघांनी मिळून या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे अशी माहिती देखील आता सरकारकडून समोर येत आहे। त्यानंतर धाराशिव जिल्हा झाल्यानंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील लवकरच पीक विम्याची रक्कम या ठिकाणी वर्ग करण्यात येणार आहे अशी माहिती देखील आता या ठिकाणी समोरली आहे। त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये देखील 12 मंडळामध्ये अतिवृष्टी झाल्याचं या ठिकाणी समोर आलेलं आहे। या जिल्ह्यामध्ये देखील लवकरच पीक विम्याची रक्कम या ठिकाणी सोडण्यात येणार आहे अशी माहिती देखील आता या ठिकाणी समोर आली आहे। त्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये देखील 8 मंडळामध्ये नुकसान झाल्याचं या ठिकाणी समोर आलेलं आहे। त्यानंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये तब्बल
24 मंडळामध्ये पीक विम्याचं नुकसान झाले, पिकांचं नुकसान झाले अशी माहिती देखील समोर आली आहे आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये लवकरच पीक विम्याची रक्कम सोडण्यात येणार आहे अशी माहिती देखील समोर आली आहे। त्यानंतर नांदेड जिल्ह्यामध्ये देखील आता पीक विम्याची रक्कम लवकरच वर्ग केली जाणार आहे अशी माहिती देखील आता सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी समोर आली आहे। नांदेड असेल, नंतर परभणी असेल, नंतर बीड असेल, लातूर असेल, नंतर तुम्हाला पाहिलं तर सोलापूर असेल, या मराठवाड्यात जिल्ह्यातील लवकर पीक खात्यामध्ये म्हणजे शेतकऱ्याचं नुकसान झाल्यामुळे आज ही पीक विम्याची रक्कम वर्ग करण्यात आली आहे। त्यानंतर आपण कोणकोणते जिल्ह्यात लगेच आपण पाहूया। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे अमरावती विभागात देखील जिल्हे देखील सरकारने जाहीर केला आहे। अमरावती देखील असं टोटल रक्कम वाटप करण्यात येणार असून शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये पीक विमा नुकसान भरपाईचा हप्ता या ठिकाणी सोडण्यात येणार आहे। इकडे बघू शकता यवतमाळ जिल्ह्याचा देखील समावेश आहे, त्यानंतर अकोला जिल्ह्याचा देखील समावेश आहे। जवळजवळ अकोला जिल्ह्यासाठी 565 कोटी रुपये जाहीर करण्यात आले। यामध्ये अजून पण बरेच जिल्हे त्या ठिकाणी पूर्णपणे रक्कम जाहीर करण्यात आले। हे पैसे शेतकऱ्याच्या बँक खात्यावरती आता जमा करण्यात येणार आहे। त्यानंतरचा अमरावती देखील जिल्हा आहे, त्यानंतरचा अकोला देखील जिल्हा आहे। आता त्याचं पण नाव या ठिकाणी यादीमध्ये आलेलं आहे, आता यादीमध्ये दाखवण्यात देखील आलेलं आहे। त्यामुळे याची देखील 565 कोटी रक्कम या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे। त्यानंतर यवतमाळ जिल्ह्यामध्ये देखील लवकरच पीक विम्याचे पैसे या ठिकाणी आता समोर आले आहे। आता राहिलेला 1 मिनिटाचा व्हिडिओ बघा, सर्वांनी लक्ष देऊन व्हिडिओ बघा। आता कोणतं काम करायचं जेणेकरून पीक विम्याची रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं राहिलं तर कोणकोणते जिल्ह्यात आता पटापट आपण वाचून घेऊया। त्यानंतर कोल्हापूर असेल, सातारा असेल, पुणे असेल, या जिल्ह्यामधील काही तालुक्यामध्ये देखील अतिशय भरपूर प्रमाणामध्ये पाऊस पडलेला आहे। असं ह्याच्यामध्ये सांगली जिल्ह्यातील जत तालुका असेल, जत तालुक्यामध्ये देखील लवकरच मोठा पाऊस पडलेला आहे, त्यामुळे जत तालुक्यात देखील पीक विम्याची रक्कम जमा केली जाणार आहे। त्यानंतर पाहायला गेलं तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देखील भरपूर ऊसाचं नुकसान झालेलं आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देखील लवकरच पीक विम्याचे पैसे सोडले जाणार आहेत। त्यानंतरचा वाशिम जिल्हा आहे, वाशिम जिल्ह्यात देखीलच लवकरच पीक विम्याचे पैसे सोडले जाणार आहे अशी माहिती देखील आता सरकारकडून समोर आलेली आहे। आता सरकारच्या माध्यमातून सगळ्यात मोठी खुशखबर देखील या ठिकाणी समोर आली आहे, जे आता पुणे जिल्ह्यातील शेतकरी आहेत। पुणे जिल्ह्यामध्ये देखील भरपूर शेती पिकाचं नुकसान झालं आहे, या जिल्ह्यामध्ये देखील लवकरच पीक विम्याचे पैसे सोडले जाणार आहेत। त्यानंतरचा बुलढाणा जिल्ह्यामध्ये देखील लवकरच पीक विम्याचे पैसे सोडले जाणार आहेत। तर मित्रांनो, हे 15 जिल्ह्याची लिस्ट होती। अशाच प्रकारची माहिती पाहण्यासाठी जे आपलं संभाजी अर्जुन तुरा यूट्यूब चॅनल आहे, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका। धन्यवाद।